आपल्याबरोबर नीलमताई आहेत. ताई, बाप्पाला निरोप द्यायला आलेला आहात. निरोपाचा क्षण सगळ्यांसाठी थोडासा अवघड असतो, कारण 10 दिवसांचा उत्साह सगळा आहे. पण गेल्या 10 दिवसात दर्शन आणि आजचा निरोपाचा क्षण, बाप्पाकडे यंदा काय मागणं? आपल्याला माहिती आहे की वैयक्तिक जीवनामध्ये फार मोठ्या संकटातून मी गेलेली आहे. माझी आई गेल्या गणेश चतुर्थीला होती, हयात होत्या आणि त्याच्यानंतर तिचं निधन फेब्रुवारी महिन्यात झालेलं आहे. त्यामुळे आज खूप यावेळेचा भावनापूर्ण असा गणेश चतुर्थी आहे. आई नसण्याची सवय अजूनही झाली नाही आहे. आता पुढच्या काळामध्ये लोकशाहीच्या मधला सगळ्यात मोठा उत्सव म्हणजे निवडणुका होणार आहेत. त्या निवडणुका शांततामय आणि चांगल्या पद्धतीने व्हाव्यात अशी माझी अपेक्षा आहे. यायला गणेश चतुर्थीच्या दिवशी पहिल्यांदाच भारताच्या इतिहासामध्ये गणेश चतुर्थी वेगळी होती, कारण त्याच्यामध्ये महिला आरक्षण विधेयक, महिला शक्ती वंदन नावाने आलं. आता कोणी म्हणेल आम्हाला वंदन नको आहे, ठीक आहे, वंदन नको, बंधन नको, पण अधिकाराच्या दृष्टीने स्त्रियांना निर्णय प्रक्रियेत अधिकार मिळावा म्हणून हे विधेयक आहे. त्याला काही काळ लागणार असेल तरी शेवटी महिलांना पुढे त्या प्रशासक होऊ शकतात, महिला आपल्याला निर्देश देऊ शकतात, स्त्रिया आज ना उद्या विधानसभा आणि लोकसभेत आपल्याला प्रश्न विचारू शकतात. त्यामुळे सर्व स्त्रियांचं महत्त्व आणि वर्चस्व वाढणारे ही माझ्या दृष्टीने जमेची बाजू आहे. ताई, तुमच्या वैयक्तिक स्थित्यंतरांचा जसा हा काळ होता, तसाच राजकीय स्थित्यंतराचाही हा काळ राहिलेला आहे आणि अनेक घडामोडी गेल्या वर्षभरात, वर्ष दीड वर्षामध्ये राजकीय स्थित्यंतरामध्ये महाराष्ट्राने अनुभवलेल्या आहेत. या वर्षी येणारं वर्ष कसं असेल याची धाकधूक अक्षरशः सगळ्यांना वाटतेय. असं हे सगळं स्थित्यंतर होती आणि अनेक घडामोडी ज्या घडल्या, काय या निमित्ताने मनात बाप्पाकडे प्रार्थना करायची इच्छा होती? खरं सांगायचं तर 2022च्या आधी 2021च्या अनंत चतुर्दशीला आपण आलो त्यावेळेला असं काही होणार ही कल्पना नव्हती, पण ते घडलं. मला आठवते की त्यावेळेला मला असं समर्थ आहे की आदित्यजी मला वाटतं विसर्जन मिरवणुकीला आलेले होते आणि आज आपण बघतोय की सगळं राजकारणातलं सत्तेचा पालट झालेला आहे. ही शेवटी लोकशाहीमधली आणि लोकांच्या मधल्या एक डायनॅमिक्स किंवा ट्रान्सफॉर्मेशन किंवा सत्ता बदल घडलेला आहे. पण जी परिस्थिती येते त्याला सामोरं जाऊन आपली विवेकबुद्धी जागृत ठेवायची, हे काम आपण करू शकतो. आणि मला असं वाटतं की जे काही मी निर्णय घेतले ते मी जनतेसमोर मांडलेले आहेत. त्याच्याबद्दलचे चांगले वाईट अनुभव लोक बोलत आहेत, परंतु माझा साधा हेतू आहे की जे महिला आरक्षण विधेयक असेल, समान नागरी कायदा असेल, रामजन्मभूमी असेल, तलाक पीडित महिलांचा प्रश्न असेल, याच्यावर सातत्याने केंद्राने स्थिर सरकार असल्यामुळे एक स्वतःची राजकीय भूमिका दाखवलेली आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा माझी ही अपेक्षा आहे की अनेक स्थित्यंतर होत आहे, त्याच्यात मी वाचते आहे की अजून एक स्थित्यंतर होणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आता अशी स्थित्यंतर होत गणपती राया काय नक्की दाखवत आहेत याच्याबद्दल माझी उत्सुकता आहे. परंतु जे काही असेल त्याच्यात आम्ही योग्य मार्गावर जातो आहे असं मला निश्चितपणाने खात्री वाटते. आणखी एक स्थित्यंतर होणार आहे, पण त्यामध्ये सुनावणीचाही फॅक्टर महत्त्वाचा ठरणार आहे का? नाही, न्यायदेवता ही सर्वांमध्ये सर्वोच्च असते, पण न्यायदेवतेला सर्व बाजू माहिती असतात. न्यायदेवतेने डोळ्यावर पट्टी बांधली असली तरी तिला सर्व ऐकू येत असतं, जाणवत असतं. आणि महिलांच्या दृष्टीने तर मी म्हणेन की न्यायदेवतेने कायम स्त्रियांच्या बाजूने कौल दिलेला आहे. प्रत्येक वेळेला आमचं म्हणणं ऐकलं गेलेलं आहे आणि म्हणून मी खूप आशावादी आहे. काही गणेशोत्सव गेल्या अनेक वर्ष तुम्ही अनुभवताय, पुण्यातला गणेशोत्सव अनुभवताय. गेल्या वर्षीची विसर्जन मिरवणुकीची वेळ ही रेकॉर्ड ब्रेकिंग ठरलेली होती. पण एक ते जरी असलं तरी उत्साह, आनंद, माहोल हा सगळा असतो. तुमच्या गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीतल्या आठवणी काय आहेत? खूप छान प्रश्न विचारलास प्राची. आणि मी असं सांगेन की मला आठवते की आम्ही भगवा गार्ड म्हणून युवकांना ट्रेनिंग दिलं होतं आणि आत्ताही आपण बघतो अनिता परदेशी आहेत किंवा महिलांना पोलीस स्टेशनबरोबर काम करण्यासाठी म्हणून आम्ही ट्रेनिंग दिलं आहे. 16 पोलीस स्टेशनबरोबर काम केलेलं आहे. आणि या गणेशोत्सवामध्ये पूर्वी मला आठवते की सन्माननीय गिरीश बापट असायचे, त्याचबरोबर बाकीचे अन्य कार्यकर्ते सुरेश कलमाडी असायचे. आज ते लोक, सुरेश कलमाडी जरी तो पुणे महोत्सव करत असेल तरी अनेक जुन्या व्यक्तींचं ते अंतर्धान पावलेले आहेत आणि नवीन पिढी आज अनेक मंडळांमध्ये आलेली दिसते. आम्ही या ठिकाणी काम करतो आहे. हे काम करत असताना तरुण मुलामुलींचा सहभाग वाढतो आहे. परंतु मला काल एका भाविकाने अपेक्षा व्यक्त केली आहे, ती मी मुद्दाम मांडते. थोडं वादविवाद झाला तरी इलाज नाही आहे. त्यांचं म्हणणं, जी गाणी लावली जातात ती गाणी बऱ्याचशा वेळेला मनोरंजनाची किंवा ज्याच्यामधून एक मादक स्वरूपाचं वातावरण तयार होईल अशा प्रकारची गाणी लावली जातात. तर तिथे छोटी मुलं असतात, बाकीचे असतात आणि त्या ठिकाणी शृंगार करायला किंवा प्रणय करायला कोण जनरली आलेलं नसतं. त्यामुळे ही जी गीतं आहेत ती गीतं लावताना लोकांनी स्वतःचं तारतम्य बाळगावं असं त्या भाविकांचं म्हणणं होतं आणि मला असं वाटतं ते योग्य आहे.
ताई, शेवटचा प्रश्न पुन्हा राजकारणाकडे, कारण गणेशोत्सवाच्या निमित्ताने अनेक नेत्यांची आठवणही तुम्ही काढली आणि त्यांच्यापासूनची ही परंपरा आहे की सगळे एकत्र गणेशोत्सवात येतात, राजकारण बाजूला राहत असतं. पण यंदा मात्र इतर सगळे आलेले असले तरी दोन दादांच्या बाबतीमध्ये हे चित्र दिसत नाहीये. नक्की काय चाललंय पुण्यामध्ये? दोन दादा पालकमंत्रीपदासाठीचा आग्रह आहे, पुण्यावरच्या कंट्रोलसाठीचा आग्रह आहे, नक्की काय होतंय? हे पहा, गणेशाचं असं असतं की कोण येवो की न येवो, गणेशजी सगळं पाहत असतात. त्यांनी सुद्धा मनामध्ये गणेशजींची प्रार्थना केलीच आहे. चंद्रकांत दादा तर इथे आलेले होते, अजितदादा हेही मानाच्या गणपतींना आलेले होते. शेवटी गणेशाचं रूप सर्व ठिकाणी असतं आणि जे निर्णय, हे पहा, नेहमी जे सांगितलं जातं की व्यक्तीपेक्षा जे आहे ते समाज मोठा. समाजामध्ये आपण ज्या राजकीय पक्षाचं काम करतो त्याचंही तेवढंच महत्त्व असतं आणि आपण जिथे निर्णयात असतो तिथे सामूहिक निर्णयाचंही महत्त्व असतं. मग जो सामूहिक निर्णय राजकीय पक्षांचा असेल त्या पक्षातल्या लोकांनी तो निर्णय स्वीकारला पाहिजे आणि तो जर का स्वीकारायचा नसेल तर त्यांनी काय करायचं आहे, त्यांनी स्वतःच्या विवेकबुद्धीवर निर्णय घ्यावा. पण मला असं वाटतं दोन्ही दादा जे आहेत ते त्यांचा अभ्यास आहे, परिश्रम आहेत, आपापल्या पक्षाशी बांधिलकी आहे आणि त्यामुळे अशा छोट्या मोठ्या गोष्टींवर माध्यमांनी एवढं प्रेम करण्यापेक्षा बाकीच्या प्रश्नांवर जर का प्रेम केलं तर बऱ्याचसा. बाकीच्या प्रश्नाच्या अनुषंगानेच पुढचा प्रश्न, शेवटचा प्रश्न. यंदा सगळ्यांसाठी गणेशोत्सव तितका सुखकारक नव्हता, कारण दुष्काळाचं सावट राज्यातल्या अनेक भागावरती आहे. सरकार अनेक पावलं उचलतं आहे, पण त्यानिमित्ताने बाप्पाला काय साकडं घालाल? नाही, एक तर असं आहे की नैसर्गिक आपत्ती ज्या येत आहेत तो केवळ अपघात नाही आहे. आपलं ग्लोबल वॉर्मिंग किंवा हवामान बदलामध्ये आपलं तापमान जे आहे ते संपूर्ण जगात आपण 2 डिग्रीनी कमी करणार होतो, त्याच्याऐवजी ते वाढतं आहे, हा प्रकार आहे. आणि म्हणून हवामान बदलाच्या संदर्भामध्ये आणि आपत्तीच्या बद्दलची माहिती, त्याचबरोबर प्रदूषण थांबवणं, विजेची बचत करणं, सौर ऊर्जा असे कामं करणं फार गरजेचं आहे. आपण बोलतो आहे आणि प्रत्यक्षात कुठेही कचरा टाकत असतो आणि म्हणून नगरपालिका, महानगरपालिकांमध्ये निवडणुका होऊन लोकप्रशासक म्हणजे आता जे आहे सामान्य प्रशासन, त्याच्या जी लोकांमधले प्रतिनिधी आले पाहिजेत. आणि प्रत्येक वॉर्डामध्ये आम्ही पाहिलं जपानमध्ये की छोटा कचऱ्याचा कप्पा पडला तरी तो चिमट्याने उचलला जातो. तर स्वच्छता दिन आहे उद्या 2 ऑक्टोबरला. बऱ्याच ठिकाणी महात्मा गांधींच्या निमित्त आपण त्यांना आदर व्यक्त करत असतानाच हा स्वच्छतेचा दिवस करत असतो. तर मी असं म्हणेन की या नैसर्गिक आपत्तीतून मार्ग काढायला संपूर्ण भारतामध्ये शाश्वत विकास उद्दिष्टांवरती विचार विनिमय आणि काम करणं हीच आजच्या काळात श्री गणेशांनी आपल्यावर टाकलेली जबाबदारी आहे. धन्यवाद ताई. कॅमेरामन सुमित भोसलेसह प्राची कुलकर्णी, साम टीव्ही, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.